योगासनं करताना प्राणायामाचं अनन्यसाधारण इतकं महत्त्व आहे आणि प्राणायामाची सुरुवात आपण साधारणपणे अनुलोम विलोम या प्रकारापासून करतो. अनुलोम विलोम करताना सुरुवातीला आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो आणि तो उजव्या नाकपुडीने सोडायचा. मग पुन्हा उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने तो सोडायचा. हे झालं एक आवर्तन. अशी तुम्ही तुमच्या कॅपॅबिलिटीप्रमाणे म्हणजे तुम्हाला जेवढं करता येतं आहे त्याप्रमाणे 2 मिनटं, 3 मिनटं, 5 मिनटं असं तुम्ही करा. एक त्याला ठराविक लय असू दे, तर तुम्ही करा, रेग्युलर करा. तुम्हाला त्याचा नक्की खूप फायदा होईल. भरपूर ऑक्सिजन, प्राणवायू आपल्या पूर्ण शरीरामध्ये संचार व्हायला या गोष्टीमुळे मदत होते. एक 2-3 आवर्तनं मी करते, तुम्ही माझ्यासोबत करून बघा. पूर्ण श्वास घेतला अगोदर, मग श्वास सोडला. आता अजिबात श्वास नाही आहे, लंग्स माझे पूर्ण रिकामे आहेत. डाव्या नाकपुडीने उजव्या नाकपुडीने श्वास सोडला. आता उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीने सोडायचा. अगदी सहज पद्धतीने आपण हे करायचं आहे. हे तुम्हाला मी एक आवर्तन दाखवलं. आता मी काहीही न बोलता सलग 3 आवर्तनं करते. त्याच्याबरोबर तुम्ही करा आणि रोज त्याचा सराव करा. सुरू करते. तीन किंवा 4 आवर्तनं किंवा त्यापेक्षाही जास्त 5 किंवा 6, 7 कितीही आवर्तनं तुम्ही चांगल्या पद्धतीने केली तर त्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला काही जास्त सेकंद तुम्हाला श्वास घेण्याची जरूर भासणार नाही. तर तुम्ही त्याच अवस्थेत शांतपणे बसा. जेव्हा श्वास घ्यावासा वाटेल तेव्हा श्वास घ्या आणि थोडा वेळ ध्यानाच्या स्थितीत बसा. तुम्हाला खूप बरं वाटेल. Thank you so much.